नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण अनेक कायदेविषयक विषयांवर चर्चा आत्तापर्यंत केलेली आहे आणि पुढेसुद्धा काही वेगवेगळ्या घडामोडी ज्या कायदेविषयक आहेत त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. भारतात नवीन-नवीन घटना घडत असतात. कायद्याच्याबद्दल तर इतक्या घडामोडी सध्या सुरू आहेत, की आपण त्याच्याबद्दल समजून घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. केवळ वकिलांनीच कायद्याबद्दल समजून घ्यायचं किंवा न्यायालयातच कायद्याबद्दलची चर्चा झाली पाहिजे, ही आवश्यकता नाही. मुख्य आवश्यकता आहे ती आता समाजामध्ये सुद्धा कायद्याबद्दल आणि कायदेशीरतेच्या संदर्भातील घडामोडींबद्दल चर्चा झाली पाहिजे. एक घटना घडली नुकतीच, की आपल्या भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांना हैदराबादमधल्या नालसार लॉ युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्होकेशन प्रोग्रामसाठी बोलावलं, की पदवीदान समारंभ, दीक्षांत समारंभ जो असतो तिथे तुम्ही येऊन तुमच्या हस्ते पदव्या वितरण करायच्या, अशा कार्यक्रमाचं स्वरूप असते. त्या कार्यक्रमाला त्यांना बोलवण्यात आलं. 2026च्या बॅचचा हा समारंभ, जो दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्याला सरन्यायाधीश सूर्यकांत यांना बोलावलेलं आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांना जेव्हा कळलं, तेव्हा अनेक विद्यार्थ्यांनी याच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी निषेध व्यक्त केला. म्हणजे तब्बल 450 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पत्र लिहून आपल्या विद्यापीठाच्या प्रमुखांना पत्र लिहून कळवलं, की आम्हाला जस्टिस सूर्यकांत यांच्या हस्ते पदवी घ्यायची नाही. हा निषेध नोंदवण्याचा जो भाग आहे, तो अत्यंत महत्त्वाचा म्हणून समजून घेतला पाहिजे, की सरन्यायाधीश पदावर असलेल्या व्यक्तीच्या संदर्भात जेव्हा स्पष्टपणे लॉ कॉलेजचे विद्यार्थी बोलतात आणि सांगतात, की यांच्या हस्ते आम्हाला पदवी घ्यायची नाही, तर आपण हे समजून घेतलं पाहिजे, की एका घटनात्मक पदाचं किती अवमूल्यन झालेलं आहे. विद्यार्थ्यांनी ओळखलेलं आहे कदाचित, की काही सुमार दर्जाचे लोकं अत्यंत वरिष्ठ पदांवर बसलेले आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या हातून पदवी घ्यायचं नाही असं त्यांनी सांगितलं. याला कारण आणखी एक आहे, की जस्टिस सूर्यकांत यांनी जे परिवर्तन क्षेत्रातले लोकं आहेत, माहिती अधिकार कायदा वापरणारे लोकं आहेत, या अनेकांच्या संदर्भात एक असंवेदनशील वक्तव्य मागच्या वेळेस केलं आणि त्यांनी कॉकरोच असा उल्लेख त्यांचा केला. ज्यातून कॉकरोच जनता पक्षाची निर्मिती झाली. एक मोठं आंदोलन भारताने पाहिलं. त्या पार्श्वभूमीवर जो लाठी हल्ला झाला, अश्रुधुराचा अतिरेकी वापर झाला, पॅलेट गनचा वापर झाला, काठ्यांना खिळे लावून अक्षरशः मुलांच्या स्किन फाडण्यात आल्या आणि रक्तबंबाळ झालेलं त्वचा मुलांनी स्क्रीनवर दाखवल्या आणि सांगितलं, की आम्हाला प्रचंड मारहाण केलेली आहे. आवश्यकता नसताना पोलिसी बळाचा अतिरेकी वापर ज्या पोलिसांनी केला आणि ज्यांच्या आदेशानुसार केला, त्याच्या संदर्भात जेव्हा न्यायालयांमध्ये सुनावणी सुरू होती, तेव्हा जस्टिस सूर्यकांत यांनी पुन्हा एक असंवेदनशील वक्तव्य केलं, की मला हे हिंसाचाराचे व्हिडिओ, पोलिसांनी केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ बघण्यासाठी वेळच नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी नंतर सारवासारव केली, की मी याच्याबद्दल असं बोललो नाही, तसं बोललो नाही. प्रत्येक वेळेस वरिष्ठ आणि ज्येष्ठ पदावर बसलेल्या व्यक्तींना भारतातल्या सांगावं लागत आहे आजकाल, की आम्ही म्हटलं त्याचा अर्थ असा नाही. आम्ही कोणाच्या भावना दुखवण्यासाठी बोललो नाही. हे का सांगावं लागतं? ही असंवेदनशीलता का आलेली आहे? हा विद्यार्थ्यांच्या मनात पडलेला प्रश्न आहे. आणि म्हणून हैदराबादच्या नालसार लॉ युनिव्हर्सिटीच्या मुलांनी 2026च्या बॅचचा दीक्षांत समारंभ जस्टिस सूर्यकांत यांच्या हस्ते आम्हाला करायचा नाही. आम्ही त्यांच्या हस्ते पदवी स्वीकारणार नाही, असं जाहीर पत्र त्यांच्या प्रमुखांना दिलं. आता हा जो विरोध झाला, की 450 विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्र लिहिलं आणि सरन्यायाधीशांना मुख्य अतिथी म्हणून बोलवण्यासाठी विरोध केला. हा विरोध जो आहे, हा नकार जो आहे, त्याच्यामुळे बार काउन्सिल ऑफ इंडियाचे मनन मिश्रा चिडले. आता खरं तर मनन मिश्रा यांना चिडायची गरज नव्हती. सरन्यायाधीश चिडू शकतात, सरन्यायाधीशांना नाराजी वाटू शकते, वाईट वाटू शकते. त्यांना काय वक्तव्य करायचं त्यांनी केलं पाहिजे. ते करू शकतात कारण त्यांच्याशी संबंधित विषय आहे. परंतु बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अनेक वर्षांपासून तिथे वेटोळं मारून बसलेले जे अध्यक्ष आहेत मनन कुमार मिश्रा, यांना कशाबद्दलचा राग आला? यांना राग येण्याचं कारण राजकीय आहे, की एक विशिष्ट विचारधारा पुढे घेऊन जाणारे लोकं आहेत, त्यांच्याबद्दल काही बोललेलं चालणार नाही. अशा पद्धतीचा हा जो अरेरावीपणा मनन मिश्रा यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि बार काउन्सिल ऑफ इंडिया म्हणजे जणू काही सर्वस्व आहे आणि ते काहीही निर्णय कशा पद्धतीने घेऊ शकतात. आत्तापर्यंत चाललं असेल, की बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे म्हणून तुम्ही कसे पण निर्णय घेऊ शकता. तुम्ही सर्वेसर्वा आहे. याच्यानंतर हे चालणार नाही. हे मनन कुमार मिश्रांना लवकरच लक्षात आलं. त्यांनी आदेश काढला होता,
की ज्या 450 विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांच्या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे, त्यांना बार काउन्सिल ऑफ इंडियातर्फे सनद मिळू देण्यात येणार नाही. हा आदेश जसा काढला आणि सगळी माहिती भारतभर पसरली, प्रचंड संताप निर्माण झाला मुलांमध्ये परत एकदा आणि लक्षात आलं की एक मोठं आंदोलन परत याच्यातून उभं राहू शकते. संपूर्ण कायदे क्षेत्रामध्ये ढवळून काढणारे आंदोलन ठरू शकते आणि त्यामुळे मनन कुमार मिश्रांनी त्वरित याबद्दलचा विचार केला पाहिजे, असं वक्तव्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं. सूर्यकांत यांनी याबद्दल सांगितलं की मनन मिश्रा यांना याबद्दल निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी काय सांगितलं स्पष्ट शब्दामध्ये ते मी आपल्याला वाचूनच दाखवतो. त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना शांततापूर्ण विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. हा माझा आणि विद्यार्थ्यांमधील संवादाचा भाग आहे. यात हस्तक्षेप करण्याचा बार काउन्सिलला कोणताही अधिकार नाही. नो बिझनेस असं त्यांनी म्हटलं आहे. बार काउन्सिल इज हॅव्हिंग नो बिझनेस टू टॉक इन बिटवीन. आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने BCCIला नोटीस बजावली आणि विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर कोणतीही कठोर कारवाई करायची नाही असा सज्जड दम दिला. 2 तासामध्ये मनन मिश्रा यांनी विद्यार्थ्यांची माफी मागणारं 3 पानी पत्र 15 ऑगस्टला जाहीर केलं. माफी मागितली आणि 15 ऑगस्टला पत्र जाहीर केलं. त्यांनी पत्रात जे लिहिलेलं आहे की माझ्या कोणत्याही शब्दाने किंवा पत्रामुळे जर विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर मी मनापासून जाहीर माफी मागतो. माफी मागणे हा प्रतिष्ठेचा किंवा अहंकाराचा विषय नाही, तर विद्यार्थ्यांच्या भावना महत्त्वाच्या त्याची पावती आहे. पण मुख्यतः लक्षात घेतलं पाहिजे की भारतामध्ये व्यवस्थांमध्ये महत्त्वाच्या पदांवर काम करणाऱ्या जर लोकांना मोदीबिंदू झाला असेल तर यानंतर जनता खपवून घेणार नाही. आपल्याला कायदेशीरता, प्रामाणिकता आणि संविधानाप्रती निपक्ष भावना असलेल्या लोकांची भारताला गरज आहे. त्यामुळे जेनझीचं एक नैतिक राज्य सुरू झालेलं आहे याची ही सूचना आहे. नवीन पिढीने आपलं एक राज्य सुरू केलेलं आहे स्वतःचं, की जे संविधानाला धरून वागणार नाहीत, लोकशाहीपूर्ण वागणार नाहीत आणि तरी आम्हाला शहाणपणा शिकवायला जातील त्यांचं आम्ही ऐकणार. हा जो जेनझीचा एक सूचना वजा इशारा आहे भारतातल्या सगळ्या अशा एकारलेल्या वैचारिक लोकांना, तो आपण समजून घेतला पाहिजे. मुलांनी हे सांगण्याचाच प्रयत्न केला आहे त्यांच्या कृतीमधून की भारतात यानंतर दुष्टपणा चालणार नाही. दिखाऊपणा, मगरुरी, अरेरावी बंद झाली पाहिजे. सगळ्या बार काउन्सिल ऑफ इंडियाच नाही तर भारतातल्या सगळ्या राज्यातल्या बार काउन्सिलनी सूचना म्हणून हा लक्षात घेतलं पाहिजे या विषयाच्या अनुषंगाने की यानंतर पारदर्शकता अपेक्षित आहे. यानंतर प्रामाणिकता अपेक्षित आहे. खरं तर बार काउन्सिलचं काम काय आहे? बार काउन्सिल ऑफ इंडिया ही वकिलांसाठी बनलेली संघटना आहे. वकिलांच्या कल्याणासाठी काम केलं पाहिजे. वकील झाल्यावर त्यांचा रोल सुरू झाला पाहिजे. वकील झाले एकदा सगळेजण की मग त्यांचा रोल सुरू झाला पाहिजे. वकील होण्याच्या आधीची त्यांची भूमिका जी आहे ती सगळी आपण आता नवीन कायदा आणून नष्ट केली पाहिजे. म्हणजे शिक्षणाशी काही संबंध नसला पाहिजे. शिक्षण व्यवस्था, शिक्षण तज्ज्ञ आणि ते ठरवतील. बार काउन्सिल ऑफ इंडियाने कायद्याचं शिक्षण ठरवण्यामध्ये जो काही अंतर्भाव आणि लुडबुड सुरू केलेली आहे ती अतिरेकी स्वरूपाची आहे असं अनेक लॉ कॉलेजचे लोक सांगायला लागले. त्यामुळे हे बंद झालं पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, विद्यार्थी लॉचे जे आहेत त्यांचा बार काउन्सिलशी कोणताही संबंध नसलाच पाहिजे. वकील झाल्यावर तुम्ही त्यांच्याबद्दलचे काय नियम असेल, अटी असतील त्या घाला, परंतु वकील होण्यापूर्वी बार काउन्सिलचा जो अधिकार क्षेत्र आहे ते आता बंद झालं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला नवीन नवीन विचार करण्याची गरज आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत खरं तर असले पाहिजे असं मला वाटतं. कारण सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यामुळे एक नवचेतना निर्माण झाली. कॉकरोच शब्द त्यांनी वापरला. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही जे लाठी हल्ला आणि हिंसा पोलिसांनी केली विद्यार्थी आंदोलकांवर, त्याबद्दलचं वक्तव्य त्यांनी केलं आणि पुन्हा एकदा रोष निर्माण झाला. त्यानंतर या 450 विद्यार्थ्यांनी हैदराबादच्या नालसारच्या त्यांना स्पष्टपणे त्यांच्या प्रमुखांना सांगितलं विद्यापीठाच्या की आम्हाला जस्टिस सूर्यकांत यांच्या हस्ते कोणती पदवी घ्यायची नाही, पदवी स्वीकारायची नाही. हा निषेध जो आहे तो सगळ्यांच्या जिव्हारी त्यांच्या लागलेला आहे. त्यामुळे याच्यातून काही सूचना घ्यायची असेल तर एवढीच घेतली पाहिजे की ज्यांची ज्यांची वागणूक एककल्ली झाली असेल, ज्यांची ज्यांची वागणूक राजकीय पक्षपूरक झाली असेल आणि ते निपक्षपणा गमावून बसले असतील, प्रामाणिकता गमावून बसले असतील, त्या सगळ्यांसाठी हा इशारा आहे की आता तरी सुधारा. नाहीतर मुलं
हे राज्य आपल्या हातात घेतील, मुलं लोकशाही आपल्या हातात घेतील आणि लोकशाहीच पाहिजे ही मागणी जर तीव्र व्हायला लागली, तर जे खोटारडे आहेत, जे दिखाऊ आहेत, जे नाटकी आहेत, जे मग्रुरी पद्धतीने प्रशासन व्यवस्था चालवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना मुलं सोडणार नाहीत. भारत हा इतका मोठा देश आहे. तो शांततापूर्ण आंदोलनातून स्वातंत्र्य मिळवलेला देश आहे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.